एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। पवार साहेबांनी जाहीर केलेली उमेदवारी रद्द करून पुन्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी दिली। बांधवांनो, इथं राजकीय भाष्य मी करणार नाही, कारण फुलचिंचोलीच्या पलीकडे रोपळे नावाचं गाव आहे आणि त्या गावात माझा जन्म झाला, ते माझे जन्मगाव आहे। त्यामुळे फुलचिंचोली ही काही माझ्यासाठी नवीन नाही, परंतु उमेश दादांनी सांगितल्याप्रमाणे आता आमच्या पठाणताई म्हणाल्या की दादागिरी, मी आज तुम्हाला सांगतो, जी पुस्तिका तयार केली दादा, त्या पुस्तिकेमध्ये 3000चा आकडा, जी कामं आम्ही आणली, जी कामं चरणराजने आणली, जी कामं विजयराज डोंगरे सभापती असताना 2 वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली, जी कामं ग्रामपंचायतनं केली, जी कामं केंद्र सरकारनं केली, त्या साऱ्या कामाची एक बुकलेट तयार केली आणि आज सांगितलं जातं की 3000 कोटीचा निधी मोहोळ मतदारसंघासाठी आणला। काय 17 गावाची अवस्था, कोंढारकी असेल, आंबे चिंचोली असेल, आंबे असेल, चळे असेल, फुळूज असेल, फुळूजवाडी असेल, विटा असेल, पोरगाव असेल, विभीषण अप्पा आपण इथं बसलेला, तुमच्या विटा पोरगाव मध्ये किमान 10 रस्ते मला स्वखर्चातून करावे लागले, कोंढारकीमध्ये रस्ते 5-6 करावे लागले, फुळूज मध्ये करावे लागले, फुळूजवाडीत करावे लागले, आंब्यामध्ये करावे लागले, गुडघ्याच्या चिखलात ना माझा शेतकरी जात होता त्यावेळेला यशवंत माने काय झोपला होता का? 3000च्या गप्पा मारतो, मग मोहळा 15-15 दिवस पाणी प्यायला मिळत नव्हतं, त्यावेळी तुझे 3000 कुठे गेले? जुलूम, अत्याचार, झुंडशाहीच्या विरोधात ही निवडणूक आपल्याला लढवावी लागेल आणि फुलचिंचोलीतल्या सर्व पुढाऱ्यांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो। तिकडे आज प्रथमच अभिजित आबा उभारलेला आहे, पंढरपूरचा सुपुत्रमान म्हणून मला अभिमान आहे, आणि मोहोळमधून हा राजू खरे उभारलेला आहे। पवार साहेबांनी या पंढरपूर तालुक्याला 2 सुपुत्राला विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे। गटातडाच्या राजकारणाला मूठ माती द्या। या गटातडाच्या राजकारणानं पंढरपुरात गेली 10 वर्षे आमदार होऊ शकला नाही। हे तुमचं गटातडाचं राजकारण बाजूला ठेवा। माझ्यासारखा अभिजित पाटलासारख्या तरुण पोरांना महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी आली असताना आपण सगळ्यांनी मिळून एकत्र या। 5 वर्षातून आपण मोहोळचा आमदार ठरवताना मतदान करतो। एक मत फक्त पंढरपूरचा सुपुत्र म्हणून राजू खरेला द्या। आज शेटपळचे डोंगरे माझ्या बरोबर आहेत, आज नरखेडचे उमेश पाटील माझ्या बरोबर आहेत, माजी नगराध्यक्ष रमेश भारतकर माझ्या बरोबर आहेत, शिवसेनेचे शिंदे साहेबांचे जिल्हा प्रमुख माझ्या बरोबर आहेत, काल भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कुठे आमचे विभीषण अप्पा, सतीश अण्णा जगताप सहित अण्णा अपत्र आहेतच माझ्या बरोबर, विभीषण अप्पा कित्येक यांनी मला पाठिंबा दिला, म्हणून तुम्हाला सांगतो जकरा कारखान्यानं पाठिंबा दिला। मोहोळमध्ये बदलाचा वारा आलेला आहे आणि पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून मोहोळच्या मैदानात उतरलाय, त्याचा पराभव होऊ देऊ नका। पंढरपुरातल्या 17 गावाची एक गट्टा मत टाका आणि राजू खरेला महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून द्या, असं कळकळीचं आवाहन करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय भीम, जय शिवराय, जय महाराज।